हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? त्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत झू. आम्ही ट्रेन CST ट्रेन पकडली आणि आता आपल्याला उतरायचं आहे सँडहर्स्ट रोड स्टेशनला. सँडहर्स्ट स्टेशनवर उतरल्यावर आपल्याला तिथून टॅक्सी करायची आहे मित्रांनो. आम्ही टॅक्सीसाठी बाहेर गेलो. हॅलो बोला. तिथे आम्ही करवंदे खाल्ली. कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये सांगा. नंतर आम्ही टॅक्सी केली. नंतर आम्ही वीर जिजामाता भोसले उद्यानात पोहोचलो. पुढचा गेट बंद असल्यामुळे मागच्या गेटने एंट्री केली. तर मित्रांनो पाहू शकता खूप गर्दी असते इकडे. आतला व्ह्यू आहे. तिकीटचे रेट मोठ्यांसाठी 100, लहानांसाठी 25 आणि फॅमिलीसाठी 100 रुपीजचा पॅक आहे. तिथे स्कॅन करून पण तुम्ही तिकीट मिळू शकता. ई तिकीटवरून सुद्धा तुम्ही तिकीट काढू शकता मित्रांनो. पाहू शकता तुम्ही मागे खूप छान आहे मित्रांनो. तर नक्की या पाहण्यासाठी. हा मॅप आहे. सर्वप्रथम आम्ही पुराण्या काळातली तोफ पाहिली. तर तिथे एक कॅट दिसली आम्हाला किट्टूसारखी. हा मंकी आहे. स्टॅच्यू होता. हा बियर डेन आहे, पण बियर आम्हाला काही दिसला नाही. नंतर आम्ही गेलो टायगर केवमध्ये. टायगरसुद्धा मित्रांनो दुपारची नसल्यामुळे आराम करत होता. त्याची एक झलकसुद्धा आम्हाला मिळाली. तर दोन पाहता आले की तो झोपला मग. हा मंकी पॉईंट आहे. इथे निळ्या प्रकारचे माकडे पण पाहू शकता. हे डिअर आहे. डिअरचे पिल्ले वगैरे आहेत आणि हा डिअर आहे, मोठा डिअर. नंतर आम्ही गेलो पेंग्विनकडे. पेंग्विनसाठी खूप मोठी लाईन होती. त्यांना बर्फाशी प्रदेशात असतो, पण त्यांनी इथे क्लायमेट घेऊन त्यांना हे केलं. बाहेरचं काही अलाउड नाही. तुम्ही खाऊ शकता, पिऊ शकता पाणी वगैरे. नंतर आम्ही पक्ष्यांच्या नंदनवनमध्ये गेलो. तिथे पण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्ही पाहू शकता. वाटोळी पक्षी आहेत. विलुप्त झालेल्या पक्ष्यांच्या जातीमध्ये पाहू शकता. पॅरॉट. नेक्स्ट पार्ट तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू